नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला आवळा आणि मिरचीचं लोणचं बनवायचंय. आवळे मी हे 2 किलो घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले 2 पाण्यानी. पाणी गरम करायला ठेवलेले. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आवळे आपल्याला 15 मिनिटासाठी वाफाळून घ्यायचे. ते डायरेक्ट पाण्यामध्ये नाही शिजवायचे, ते असं चाळणीमध्ये ठेवूनच शिजवायचे. आवळा हा पोटासाठी, डोळ्यासाठी, केसासाठी, ब्लड शुगरसाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. थंडीमध्ये आवळा भरपूर प्रमाणात पण मिळतो. आवळ्यापासून खूप फायदे होत आहेत. एकाच वेळेस काही चाळणीत बसत नाही, आपल्याला 2 वेळा करून वाफळून घ्यावं लागणार आहे. आता आपण झाकून ठेवूया. 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढूया आणि पाहूया. जरा खालचे वर वरचे खाली करूया. झालेले आहेत, उकळलेले पण आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आवळे आपले आता उकडून झालेले आहेत. आता आपल्याला याला त्यातलं बी काढून फॅन खाली सुकत ठेवायचे. कमीत कमी 4-5 तास तरी आपल्याला हे सुकून द्यायचे फॅन खाली. उन्हात पण ठेवतात, पण आज ऊन पण नाहीये, त्यासाठी आपल्याला फॅन खाली सुकून द्यायचे. हे बघा, खूप छान झालेले आहेत. त्यातले बी आपल्याला काढायचे. फॅन खाली सुकवलं किंवा उन्हात सुकवलं म्हणजे खराब होण्याची भीती नसते. आवळा आपला पूर्ण आता सोलून झालेला आहे. आता फॅन खाली ठेवलेला आहे. आता आपल्याला 4-5 तास तो फॅन खाली सुकून द्यायचा आहे. उन्हात पण सुकवला तरी चालतो.
आता लोणच्यासाठी मसाला आपण घरच्या घरीच बनवणार आहे. याच्या आधी पण मी बरेचसे मसाल्यांचे प्रकार सांगितलेले आहेत तुम्हाला. तुम्हाला जो पाहिजे असेल तो तुम्ही आपल्या चॅनलला पाहू शकताय. आता मी हे 90 ग्रॅम मिरची पावडर आहे, 90 ग्रॅम मोहरी आहे, 23 ग्रॅम हळद आहे, 14 ग्रॅम हिंग आहे, 9 ग्रॅम मेथी दाणा आहे, 9 ग्रॅम तेल आहे, 4 ग्रॅम लवंग आहे, 4 ग्रॅम मिरी आहे, 4 ग्रॅम दालचिनी. आता हे साहित्य आपल्याला सगळं भाजून घ्यायचंय. मोहरी भाजून घेऊया. मोहरी भाजून झालेली आहे. मेथी दाणा, लवंग, हे काय जास्त गरम नाही करायचं, आपल्याला नॉर्मल गरम करायचंय. लवंग भाजून झालेली आहे. मिरी, मिरी भाजून झालेली आहे. दालचिनी, दालचिनी भाजून झालेली आहे. आता आपल्याला हिंग भाजायचं. हिंगासाठी आपल्याला तेल टाकायचंय. हे 9 ग्रॅम तेल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हिंग तळून घ्यायचं आहे. घरी बनवलेल्या मसाल्याचं लोणचं खूपच छान होतं. बाहेरून दुकानातून विकत आणल्यापेक्षा घरी बनवलेला मसाला खूपच छान होतो. आपला तळून झालेला आहे, काढून घेऊया. गॅस बंद करूया. आता हे आपल्याला जरा थंड झालं की मिक्सरला बारीक करायचंय. मध्ये टेचून घेऊया जराशी. आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. हे जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. झालेले थोडंसं रवाळच राहिलेले. आता आपण ही मिरची पावडर त्याच्यात टाकूया. हळद,
मसाला झालाय बघा. हा मसाला 250 ग्रॅमचा झालेला आहे. आणि हा आता कोणतं पण लोणचं केलं तर त्याला हा चालतो. आता आपल्याला आवळ्याच्या लोणच्यासाठी हा मसाला, आपण अगोदर एक मसाला करून दाखवलेला आहे, तो पण वापरायचा आहे आपल्याला मिक्समध्ये, आणि हा पण वापरायचा आहे. मोहरी डाळ 45 ग्रॅम आहे, बडीशेप 25 ग्रॅम आहे, जिरी 25 ग्रॅम आहे, धने 25 ग्रॅम आहे, मेथीदाणा 20 ग्रॅम आहे, ओवा 6 ग्रॅम आहे, कलंजी 6 ग्रॅम आहे, हळद 10 ग्रॅम आहे आणि 70 ग्रॅम मीठ आहे. आता एवढं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय. मोहरीची डाळ, बडीशेप, जिरी, धने, मेथीदाणा, ओवा, एवढं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय. ते साहित्य आपण भाजून घेतलेलं थंड झालेलं आहे. आता मिक्सरला बारीक करूया. थोडं जाडसरच ठेवायचंय, जास्त बारीक नाही करायचं. आता आपल्याला आहे ना ह्या 3 वाट्या तेल टाकायचंय. आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, वाफ येते, हाताला लागतीये. आता हे 2 किलो आवळा उकडून त्याला सोलून ठेवले, सुकवलेला आहे चांगला. 750 ग्रॅम मिरची आहे. मिरची मी चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आणि अशी कापलेली आहे मध्ये. आता हे मी दोन्ही मसाले तुम्हाला दाखवलेले आहे प्रमाण, किती किती काय काय. मग हे दोन्ही मसाले मी 60-60 ग्रॅम घेतलेले आहेत. आता आपल्याला कलंजी टाकायची आहे पहिली, त्यानंतर हे दोन्ही पण मसाले टाकायचे आहेत. हळद. आता गॅस बंद करूया, तेल गरम झालेलं आहे. आता हे तेल आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचे. आता ही मिरची याच्यामध्ये टाकायची आपल्याला पहिली. आता आवळा टाकूया. 4-5 तास झालेले आहेत, चांगला सुकलेला आहे.
तर मीठ घालूया. 70 ग्रॅम मीठ आहे. आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. लोणचं आपलं तयार झालेलं आहे, आवळा आणि मिरची मिक्स मध्ये. आता हे लोणचं मी असंच ठेवणार आहे, याच्यावर जाळी ठेवणार आहे, ऊन लागण्यासाठी जाळी ठेव. 2 दिवस आता उन्हात ठेवणार आहे. 2 दिवसांनी मग बरणीत भरलं तरी चालतंय. तुम्ही पण अशाच ह्या पद्धतीने आहे आवळा मिरचीचं लोणचं करून पहा, खाऊन पहा, कसं झालं ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.